मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना घोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. सुंदर देह मिळालाय, मग या देहाचा उपयोग काय करायचा आहे? सगळ्यांनी भजन करायचंय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. आपण थोडं सहन केल्याशिवाय तो सुद्धा आपल्यासाठी सहन करू शकत नाही. आपल्याला अगोदर सहन करावं लागतंय थोडं. शुकदेव सांगतात, राजा निश्चिंत राहा, काळजी करू नको. तुला असं ज्ञान सांगतो मी की त्या ज्ञानानं तुझं कल्याण झालं पाहिजे. 7 दिवसात तुला मुक्ती मिळाली पाहिजे. राजा, सर्वात पहिले मनाच्या पवित्र करता, मन शुद्धी करता तू भगवंताचं नामस्मरण कर. आणि त्याचं नामस्मरण केल्याशिवाय समाधान होऊ शकत नाही. नाम तुझे घेता देवा होई समाधान, तुझे पदी लागो माझे तन मन ध्यान. नाम तुझे घेता देवा होई समाधान. भगवंताचं नामस्मरण कर, देवाच्या रूपाचं ध्यान कर. आणि या इंद्रियांना ताब्यात ठेवायला शिक. देवाचं स्थूल ध्यान, सूक्ष्म ध्यान कर, मनाला स्थिर कर. आणि राजा, या इंद्रियांना ताब्यात ठेव. कारण जोपर्यंत आपण इंद्रियांना ताब्यात ठेवू शकत नाहीत, तोपर्यंत परमार्थात आपण यशस्वी होऊ शकत नाहीत. कथेला बसलात तुम्ही, तुमचे इंद्रिय तुमच्या ताब्यात पाहिजेत. जर गुडघा दुखायला लागला तर कथेत मन लागेल का? जर कथेत झोप आली तर कथा कळेल का? कथा डोक्यात जाण्याऐवजी डोक्याच्या वरून जाईल. म्हणून आपले इंद्रिय आपल्या ताब्यात असले पाहिजेत. कुठलंही परमार्थिक चिंतन करत असताना, साधना करत असताना आपल्या इंद्रियावरती आपला ताबा पाहिजे. राजा, 7 दिवस शिल्लक आहेत तुझ्याकडे. तर या 7 दिवसामध्ये या तुझ्या शरीरावरती, या इंद्रियावरती तुला एवढा ताबा मिळवायचा आहे, एवढा ताबा मिळवायचा आहे की तुझा एक क्षण देखील व्यर्थ वाया नको जायला. कारण मोजका वेळ तुझ्याकडे आहे. राजा, इंद्रियांना जे जिंकतात ना रे, त्यांना ऋषी म्हणतात. जे इंद्रियाला जिंकतात त्यांना ऋषी म्हणतात. पण राजा, इंद्रियापेक्षाही मनाला जिंकणं, त्याला स्थिर करणं, एका जागेवर आणणं हे फार कठीण असतं. शरीरानं तू बसशील, पण मन जर तुझं राज्यामध्ये भटकत असेल तर कथा तुला कळणार नाही, तुझं कल्याण होणार नाही. म्हणून मनावर देखील ताबा ठेव. इंद्रियाला जिंकणारे ऋषी आणि मनाला जिंकणारे मुनी असतात. ऋषीपेक्षा मुनी श्रेष्ठ आहेत. राजा परीक्षिती त्याला सांगितलं, राजा, इंद्रियाला ताब्यात ठेव. जीतासनो जित श्वासो, जीत संगो जितेंद्रिया, स्थूले भगवतो रूपे मन संधारयो धिया. राजा, इंद्रिय जिंकून घे, श्वासावर तुझा ताबा ठेव. माणसाचं पूर्ण आयुष्य श्वासावर अवलंबून असतं. म्हणून श्वास सुद्धा आपल्या ताब्यावर पाहिजे. आता कोरोना म्हणजे हा श्वसनाचाच आजार झाला ना, श्वासाचा. ऑक्सिजन कमी पडला, माणसं मरण पावली. म्हणून राजा, या श्वासावर तू कंट्रोल कर. आणि श्वास आपल्या कंट्रोल मध्ये यावा, श्वसनावर आपलं नियंत्रण असण्यासाठीच योगा आपल्या साधू संतांनी सांगितलेला आहे. योगा म्हणजे योगासनं करणं, व्यायाम करणं, वेगळे वेगळे आसनं करणं, श्वसनाचा तर व्यायाम करणं. हे का आपल्याला सांगून ठेवलं अगोदरच? कारण भविष्यात हे असं घडणार आहे, पहिलं आपल्या ऋषींना माहिती होतं. म्हणून प्राणायाम करा. एक जण तर प्राणायाम करायला गेलं आणि ते प्राणायाम करायचं सोडून त्याचा श्वास जे वर लटकला, ते ओ केलं की ते वरच राहिलं, तसंच ते खालीच. त्याची बायको, त्याचे लेकरं परेशान झाले. म्हणे, काय केलंय तुम्ही? म्हणे, ते टीव्हीत बाबा करतात ना तसं करायला गेलो. म्हणले, मी आपल्याला जेवढं जमतं तेवढंच करायचं, आणि काय ओव्हर करायला गेलं की तिसरंच होऊन बसतंय. राजा, इंद्रिय जिंकायला शिक. ही इंद्रिय ना
माणसाची इंद्रिय बकरी सारखी आहेत. जोपर्यंत ही आपल्या ताब्यात येत नाहीत तोपर्यंत आपण परमार्थात प्रगत होऊ शकत नाही. लक्ष द्या, म्हणजे कथेची सुसंगतता लागेल तुम्हाला लक्षात येईल. शुकदेव काय सांगतात, राजा कथा व्यवस्थित ऐकण्यासाठी समजण्यासाठी अगोदर तू एकाग्र होणं गरजेचं आहे आणि एकाग्रतेसाठी तुझी इंद्रिय तुझ्या ताब्यात असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तू एकाग्र नाही होऊ शकत. आणि ज्या इंद्रियांना तुला ताब्यात ठेवायचंय ती इंद्रिय तर एवढी कठीण आहेत. ही इंद्रिय माणसाला त्रास देत असतात. ही इंद्रिय बकरी सारखी आहेत. राजा जेवायचं किती वेळ याचं सुद्धा तुला कंट्रोल करावं लागेल. बैठक जर घातली तर घडी मोडायची नाही पायाची, याच्यावर सुद्धा तुला नियंत्रण ठेवावं लागेल. पण या इंद्रियांच्या तू मागे गेलास ना, या इंद्रियांचे कोड कौतुक जर पुरवू लागला तर ही इंद्रिय तुला कथेत एकाग्र होऊ देणार नाहीत. म्हणून तू यांच्यावर कंट्रोल कर. एक उदाहरण सांगेन तुम्हाला. आपली इंद्रिय बकरी सारखी आहेत. यांचे जर लाड पुरवले तर हे आपल्याला त्रास देतात. एक राजानं नगरातल्या तरुणांना बोलावलं आणि सांगितलं, ही बकरी आहे. बकरी माहिती ना, ही बकरी आहे. या बकरीला गच्च जो चारा खाऊ घालून आणेल त्याला मी माझं अर्ध राज्य बहाल करेन. अर्ध राज्य बहाल. तरुण चकित झाले, म्हणे विनासायास कष्ट न करता, लढाई न करता, युद्ध न करता अर्ध राज्य मिळणार. तरुण उड्या घालतच आली, म्हणजे महाराज आम्ही बकरीला चारा खाऊ घालून आणतो. एका तरुणानं बकरी हातामध्ये घेतली आणि गेला शेतामध्ये. दिवसभर हिरवं गवत चारा वगैरे खाऊ घातला, डाळ वगैरे खाऊ घातली. पोटभर बकरीनं खाल्लं. बकरी म्हटली आज दिवाळी आहे का काय, आणि तिला खूप खाऊ घातलं. बकरी संध्याकाळी दरबारात हजर. राजा म्हटला परीक्षा घेऊ का? हो घ्या महाराज परीक्षा, मी पास होणार आहे. हिरव्या घासाची पिंडी बकरीच्या तोंडासमोर घेऊन गेले राजे साहेब. दिवसभर डाळ हरभऱ्याची, गहू खाल्लेले, घास खाल्लेला, हिरवं गवत खाल्लेलं जी बकरी गच्च फुगली होती, त्या बकरीनं घास पाहिला की टुनकन उडी मारली आणि लचकन शेंडा तोडला. तरुण फेल. दुसरा तरुण आला, म्हटलं यानं व्यवस्थित खाऊ घातलं नसेल, मी जातो बकरीला खाऊ घालून येतो. त्यानं दिवसभर गेला, त्या यानं उपवास झाला आणि बकरीला खाऊ घातलं. एवढं खाऊ घातलं बकरीला अजीर्ण होण्याची वेळ आली. एवढं त्यानं खाऊ घातलं, घास गवत वगैरे झाडांचा पाला खाऊ घातला. आईची नजर चोरून गहू खाऊ घातले, डाळ खाऊ घातली डब्यातली, खूप खाऊ घातलं. आणि मग संध्याकाळी दरबारामध्ये आला. महाराज परीक्षा घ्या. पुन्हा घासाची पिंडी बकरीच्या समोर. दिवसभर ज्या बकरीनं खूप खाल्लं, संध्याकाळी दरबारात हजर झालेल्या बकरीनं घास पाहिला की टुनकन उडी मारली, लचकन शेंडा तोडला. तोही फेल झाला. असे बरेच तरुण नापास झाले. पण एक तरुण थोडासा परमार्थातला, सत्संगातला, संतांच्या संगतीतला होता. तो म्हटलं हिला असं नाही चालणार, महाराज मी हिला खाऊ घालून आणतो. जा घेऊन. बकरी घेतली, अरण्यामध्ये गेला. हिरवा घास त्याच्या तोंडापुढे न्यायचा. बकरीला वाटतंय आज खूप माझे सोन्याचे दिवस आहेत. आजी सोनियाचा देणू वर्षे अमृताचा घनो, आजी सोनियाचा देणू, असं वाटलं बकरीला. घास समोर आला. घास खायला बकरीनं तोंड पुढं केलं की या पर तरुणानं तोंडावर फटका मारला. घास खायला तोंड पुढे केले की तोंडावर फटका. आली का काय बकरी? घास खायला तोंड पुढे केले की तोंडावर फटका. घास खायला तोंड पुढे केले की फटका. एवढे फटके खाल्ले तिनं. ती म्हटली खायला तर काही मिळत नाही, पण फटके तर खायला मिळायला लागले. असे फटके खाण्यापेक्षा उपवास धरलेला कोणता वाईट. ते म्हटली आज काही खायचंच नाही. तरुण तिच्या पुढे घेऊन जायचा. घासाची पिंडी, गवताची पिंडी. खा ना, आज उपवास आहे. अगं बाई खा ना, आज उपवास आहे. कारण फटके खाऊन तिचं तोंड सुजलं होतं. अशी तिची तब्येत झाली, पायानं चालता येईना त्याला. तशी दरबारामध्ये हजर. राजानं पाहिलं, म्हणे आज तर ही भरपूरच खाणार घास. राजानं घासाची पेंडी समोर आणली आणि म्हटलं घेऊ परीक्षा. महाराज परीक्षा घ्या. घासाची पेंडी समोर. बकरीला वाटतंय टुनकन उडी मारावी आणि घास खावा, पण तिला आठवण आली फटक्याची. घासाकडे तोंड न्यायचं तर तोंड फिरवलं आणि म्हटली क्षमा करा महाराज,
आज निर्जला एकादशी आहे. आज घास काय पाणी सुद्धा प्यायचं नाही, आज काही खायचं नाही, आज उपवास आहे. बकरीनं काही खाल्लं नाही, तरुण पास झाला. या कथेतून तात्पर्य एकच सांगायचं, आपली इंद्रिय सुद्धा तशीच आहेत बकरीसारखी. यांना जिलेबी खाऊ घाला, पेढे खाऊ घाला, लाडू खाऊ घाला, किती खाल्लं तरी याचं पोट भरत नाही. एकानं तर इथपर्यंत येईपर्यंत खाल्लं, नको 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 इथपर्यंत आलं, उलटी होण्याची वेळ आली, म्हणे आता जिलेबीचं तोंड पाहणार नाही. आणि 15 दिवसांनाच मित्राला मुलगी झाली, जिलेबीचं वाटप चालू झालं. सगळ्यात अगोदर ताट घेऊन पुढे पळालं, मला जिलेबी. याचा अर्थ काय? हे इंद्रिय आहेत, यांचे किती जरी आपण चोचले पुरवले तरी ते पूर्ण होत नाही, ते तृप्त होत नाहीत. म्हणून यांना फटकेच मारावे लागतात. एकादशीचा फटका, चतुर्थीचा फटका, सोमवाराचा फटका, शिवरात्रीचा फटका, आषाढी एकादशीचा फटका. हे फटके मारा आणि यांना ताब्यामध्ये ठेवा. भजनाचा फटका मारा, भजन करण्याची सवय लावा, त्याच्याशिवाय हे आपलं कल्याण होऊ देणार नाहीत. हे बकरी सारखे आहेत. बकरीला किती खाऊ घाला, त्याचं पोट कधी भरत नाही. बकरी सारखी सवय असते कुणाकुणाला. भाकरी करता करता पापोडा घे तोंडात टाक, भाजी करता करता डाळ घे तोंडात टाक, शेंगदाणे तोंडात टाक. बालम टाकडीतलं काही सांगत नाही मी, चकलंब्यातलं सांगते तुम्हाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. राजा इंद्रिय जिंकायला शिक. भगवंताच्या रूपाचं स्मरण कर. देवाचं रूप फार सुंदर आहे रे बाबा. सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, 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 सुंदर ते ध्यान. करकटावारी ठेवोनिया, करकटावारी ठेवोनिया, सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, 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 सुंदर ते ध्यान. तुळशी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर, आवडे निरंतर, आवडे निरंतर, हेची रूप सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान. राजा देवाच्या रूपाची आठव कर, देवाचं रूप आठव. आणि सांगू तुम्हाला, झोपेतून उठल्या उठल्या जर तुम्हाला पांडुरंगाचं रूप आठवलं तर विश्वासानं सांगते, दिवस तुमचा फार सुंदर जाईल. तुमच्या दिवसभराच्या कर्मात कुठली अडचण येणार नाही. पण झोपेतून उठल्या उठल्या ह्याची त्याची तोंड पाहण्यापेक्षा माझ्या पांडुरंगाचं तोंड पाहिलेलं कोणतं वाईट आहे. फक्त सवय लावून घ्या स्वतःला. मकर कुंडले तळपती
सारखं आपण सुद्धा म्हणायचं, तू का म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख, पाहिन श्रीमुख, आवडीने सुंदर ते धाम, उभे विटेवरी सुंदर ते धाम. राजा तू ध्यान कर माझ्या परमेश्वराचं, जेणेकरून तू स्थिर होशील. शुकदेव सांगतात, राजा ईश्वराचं ध्यान कर, नामस्मरण कर. राजाने विचारलं, देव अवताराला कसे येतात? देवाच्या अवताराचं कारण काय? अवताराचं प्रयोजन काय हे मला सांगा. या सृष्टीची निर्मिती कशी झाली ते मला सांगा. भगवान परमात्माचं ध्यान कोण कोण लावतंय? असे अनेक प्रश्न विचारले तेव्हा शुकदेव सांगतात, राजा ईश्वर अवताराला कसे येतात? देवाच्या अवताराचं कारण काय? देवाला हे जगत निर्मितीचं कारण काय? असे अनेक प्रश्न नारदांना एकदा ब्रह्मदेवाला विचारले होते. आणि ब्रह्मदेव एक वेळेस ध्यान लावून बसलेले. नारदजीने विचारलं, बाबा कुणाचं ध्यान लावता तुम्ही? तुम्ही तर हे सगळं जगत निर्माण केलं. ब्रह्मदेव म्हटले, नारदा मलाही निर्माण करणारा माझा एक देव आहे. मग ब्रह्मदेवानं सांगितलं ती पूर्ण कथा. ब्रह्मदेव म्हणतात, नारदजी ही कथा फार सुंदर आहे. भगवान श्री विष्णूच्या नाभीमधून एक कमलाची निर्मिती झाली आणि त्या कमलामध्ये माझी उत्पत्ती झाली. कमळाच्या फुलात पूर्ण पाणीच पाणी होतं, सर्वत्र पाणीच पाणी, पाण्याशिवाय दुसरं काही नव्हतं. सगळीकडे पाणी आहे. मग मी विचार केला, मला निर्माण करणारा कोण आहे? हा विचार माझ्या मनात आला तर दोन अक्षर मला ऐकायला आली, एक त आणि दुसरं प. मी समजून घेतलं की मला तप करायचंय. मी हजारो वर्ष तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर साक्षात श्री नारायणानं मला दर्शन दिलं आणि मला सांगितलं, ब्रह्माजी सृष्टीच्या विस्ताराचं काम करा, सृष्टीचा विस्तार करा. मी म्हटलं, भगवान मी सृष्टीचा विस्तार करेल, पण हे केल्यानंतर मला अहंकार निर्माण होईल की मी हे सर्व केलेलं आहे. मग हा अहंकार काही कामाचं नाही. मी जे करतोय ते तुमच्या प्रेरणेनं, तुमच्या ऊर्जेनं करतोय. मग त्याच्यासाठी मला तुमचं ज्ञान द्या. मग ब्रह्मदेवाला भगवान श्री नारायणानं 4 श्लोकामध्ये ज्ञान दिलं. त्याला चतुश्लोकी भागवत म्हणतात. आणि हे 4 श्लोक आपल्या कानावर पडल्यानंतर परिणाम ऐका, भागवताचे 18,000 श्लोक ऐकल्याचं पुण्य मिळतंय. कारण 7 दिवसाच्या कथेमध्ये 18,000 श्लोकांचा उच्चार करणं शक्य नाहीये. पण हे 4 श्लोक ऐकले की 18,000 श्लोक ऐकण्याचं पुण्य मिळतंय. कारण या 4 श्लोकातूनच 18,000 श्लोकांची निर्मिती आहे. तर सगळ्यांनी श्रद्धायुक्त अंतःकरणानं पवित्र मनानं ते श्लोक ऐका. भगवान सांगतात स्वतः आणि ब्रह्मदेव ऐकतात. अहमेवासमेवाग्रे नाम्यद्यत् सत्सत्परम् पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सौम्यहम् ऋतेर्थ यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमा यथा महन्ति भूतानि भूतेषु चावचेष्वणो प्रविष्टान्य प्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मना अन्वय व्यतिरेकाभ्याम् यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. गोपाल कृष्ण भगवान की जय. ह्या 4 श्लोकाच्या श्रवणानं 18,000 श्लोक ऐकण्याचं पुण्य प्राप्त होत आहे. चतुश्लोकी भागवताचं ज्ञान ब्रह्मदेवाला झालं. हेच ब्रह्मदेवानं नारदाला सांगितलं. नारदजीनं व्यासांनी याचा विस्तार 18,000 श्लोकात, 18,000 श्लोक व्यासांपासून शुकदेवापर्यंत, शुकापासून राजा परीक्षितीपर्यंत, निमित्त परीक्षितीचं. पण आपण भाग्यवान ठरलो की आपल्याला ऐकायला मिळतंय. आता पुढे या सृष्टीची निर्मिती कशी झाली, विस्तार कसा झाला, ती कथा पुढे येणार आहे. पण ते ऐकण्या अगोदर फक्त एक 5 मिनिटाचं भजन आपल्याला करायचंय. सगळ्यांनी उठून उभे राहा, सुंदर भजन करा आणि पुन्हा कथा ऐकायला बसा.
सुंदर भजन करायचंय, सुंदर. हा हॅलो. पुरुष मंडळानं खूप आनंद घ्यायचा, मोठा गोल राऊंड करायचा. महिला मंडळ नाचायची गरज पडत नाही, पण इथे राधे राधे हो राधे राधे. काकांनी मैत्र ऋषींना विचारला होता. मग मैत्र ऋषींनी जे उत्तर सांगितलं, ब्रह्मदेवानं जे नारदाला सांगितलं, तेच शुकदेव राजा परीक्षितीला सांगणार आहेत. तर विदुर हे नाव ऐकल्याबरोबर राजा परीक्षिती म्हणतो, गुरुदेव, भक्तांच्या यादीमध्ये विदुर काकांचं स्थान हे फार सुंदर आहे. मग विदुर काकांनी मैत्र ऋषींना काय प्रश्न विचारले आणि त्यांना काय उत्तर मिळाले, याच्या अगोदर मला विदुर काकांचं चरित्र ऐकायचं आहे. कारण भक्ताच्या चरित्रामधून भक्ती कशी करावी याचा मार्ग एका साधकाला सापडत असतो. आणि आपण भक्तीमध्ये कोणत्या स्थानावरती आहोत, आपली भक्ती कितपत आहे, याचं मोजमाप सुद्धा आपल्याला कधी कधी करता येत असतं. म्हणून आम्हाला विदुर काकांची कथा सांगा. सांगू लागले, विदुरजी एक श्रेष्ठ भक्त आहेत. राहतात दुर्जनांच्या मांदियाळीमध्ये, पण सत्याला कधी पाठ दाखवली नाही. लक्षात घ्या, दुर्जनाच्या मध्ये एखादा सज्जन माणूस राहत असेल तर त्याचं सज्जन पद टिकवणं हा फार मोठा संघर्ष आहे. आपलं चांगुल पण टिकून ठेवणं दुर्जन माणसामध्ये. खाणाऱ्या पिणाऱ्यामध्ये एखादा माळकरी जर बसला तर लोक संशयानं पाहतात, हे पण असंच असेल. पण तेवढ्या सगळ्या मित्रांमध्ये स्वतःची सात्विकता टिकून ठेवणं हा मोठा संघर्ष आहे. दुर्जन, दुर्योधन, दुःशासन या सगळ्यांच्या मध्ये विदुर काका हे धर्माचं रूपान होते त्यांच्याकडे, पण त्यांना कळालं नाही आपल्या जवळचा धर्म. दुर्योधन, दुःशासन पांडवांना त्रास द्यायचे. म्हणून एक दिवस विदुर काका विचार करतात, आपण धृतराष्ट्राला समजावून तरी सांगू. म्हणून धृतराष्ट्राला समजावून सांगण्यासाठी गेले. दादा महाराज, तुमची मुलं पांडूच्या मुलाला त्रास देत आहेत. पितृछत्र हरवले त्या लेकरांच्या डोक्यावरचं. 5 आहेत ते, आणि तुमची 100 लेकरं आहेत. तुम्ही मोठे आहात, राजपदावरती आहात, तुम्ही न्याय दिला पाहिजे. त्यांना वडिलांची आठवण येईल अशी घटना घडायला नाही पाहिजे. सध्या पित्याच्या जागेवर तुम्हीच आहात. मग आपली लेकरं जर त्या लेकरांना छळत असतील तर हे बरं नाही. अनेक घटना तुमच्या कानावर येत आहेत, तरी पण तुम्ही ऐकून शांत का आहात? दुर्योधनाला थोडंसं समजावून सांगा. दुर्योधनाला समजावून सांगा म्हटल्यानंतर हा संवाद ऐकला दुर्योधनानं आणि रागावला दुर्योधन. विदुर काका, मंत्री आहात, मंत्र्यासारखे राहा. जे सल्ले द्यायला पाहिजेत राजनीतीतले तेच द्या. आमच्या घरच्या मध्ये तुम्ही लक्ष घालवू नका. आणि आमच्या विरोधात आमच्या वडिलांचे कान भरता का तुम्ही? मंत्रिपदाचा त्याग करा आणि चालते व्हा. विदुर काकांना अपमानित केलं आणि विदुर काकांना हकालून दिलं. विदुर काका त्यांनी विचार केला, अरे आपण एक धार्मिक माणूस आहोत, एक तर दुर्जनांच्या मध्ये आहोत, आणि वर्ण त्यांचे बोलणे आपण घ्यायचे. बर तेही त्यांना चांगलं सांगतोय तर ते आपलं चांगलं त्यांना पटत नाही. मग विदुर काकांनी विचार केला, मूर्खाचा मालक होण्यापेक्षा शहाण्याचा चाकर झालं तरी चालेल. आणि हे दुर्जन आहेत. दुर्जनापासून शास्त्र सांगतंय दूर राहावं माणसानं. शकटम पंच हस्तेन दश हस्तेन वाणिज्यम हत्य हस्त सहस्रेन दश देश त्यागेन दुर्जनम. शकटम पंच हस्तेन, गाडीपासून माणसानं 5 हात दूर चालावं.
दश हस्तेन वाणिज्यम, घोड्यापासून 10 हात दूर राहावं, हत्तीपासून 1000 दूर थांबावं माणसानं, 1000 हात दूर. पण ज्या देशामध्ये दुर्जन आहे ना त्या देशातच माणसानं थांबू नये. याचा अर्थ त्या दुर्जनाशी कधी संवाद करू नये. त्यागलं विदुर काकांनी. गंगेच्या तटावरती येऊन झोपडी बांधून राहू लागले. झोपडी बांधून राहतात. त्यांची धर्मपत्नी सुशीला देवी, सुलभा देवी आणि विदुर काका दोघे जण राहतात. महाभारताचा रणसंग्राम होणार आहे, पण हे युद्ध होऊ नये अशी पांडवांची मनोमन इच्छा आहे. म्हणून शिष्टाई करता कुठेतरी आपण सामंजस्यानं घेऊ आणि हे युद्ध थांबवू. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्माला पाठवलं, देवा तुम्ही जा आणि दुर्योधनाला म्हणा की पांडवाला अर्ध्या राज्याची गरज नाही, त्यांना फक्त 5 गावे दे. एवढा पांडवांचा नम्र स्वभाव. भगवान परमात्मा गेले आणि भगवान परमात्मा हस्तिनापूरला जाणार. देवाच्या सुंदर स्वागताची तयारी. जागोजागी लोक स्वागतासाठी सज्ज होती. हातामध्ये हार, तोरे, बेल, फूल सगळं काही होतं. सत्काराच्या शाली होत्या. कुणी आरती ओवाळण्यासाठी सज्ज होतं. गच्च लोकांची गर्दी होती आणि त्या गर्दीमध्ये विदुर काका आणि सुलभा देवी दोघे जण उंच टाचा करून रथात उभे असलेल्या देवाकडे पाहत होते. फक्त एक बार देवानं आम्हाला पाहावं ही अपेक्षा होती. सगळ्या गर्दीमध्ये भगवान परमात्माचं लक्ष विदुर काकाकडे गेलंय आणि विदुर काकांना जेव्हा पाहिलं तेव्हा विदुर काकांना फार आनंद झाला. सुलभा पाहिलंस का? अगं जगाच्या बापानं आपल्याकडे पाहिलंय, त्यानं नजर टाकली आपल्याकडे आणि तो हसला ग माझ्याकडे पाहून. मनोमन मला असं वाटतंय की तो आपल्या झोपडीत येईल का. सुलभा देवीला बोलतायत आणि आनंदानं आनंदानं झोपडीकडे आले. भगवान परमात्माचं भजन गात भगवान परमात्मा आले दुर्योधनाकडे. राजसिंहासनावरती बसले. सिंहासनाच्या बाजूला खूप स्वागत केलं, खूप तयारी केली, खूप मोठ्या थाटात देवाचा स्वागत सत्कार केला. का समोर युद्ध दिसत होतं म्हणून दुर्योधनाचा हा सगळा काय म्हणतात की गोड बोलणं सगळं चालू होतं त्याचं, की यानं तरी श्रीकृष्ण आपल्या बाजूने येतील. आणि मग भगवान परमात्मा म्हटले, दुर्योधना मी शिष्टाई करण्यासाठी आलोय पांडवाच्या वतीनं. माझ्या पांडवांना अर्ध्या राज्याची सुद्धा अपेक्षा नाहीये. 5 पांडवाला फक्त गाव दे 5, याच्या पलीकडे काही नको. आणि हे महाभारताचं युद्ध थांबव. रागानं लाल झाला दुर्योधन. भगवान श्रीकृष्ण परमात्मा तुम्ही आमचे पाहुणे आहात आणि पाहुण्यानं भावकीच्या भांडणात कधी लक्ष घालायचं नसतं. आमची भावकी आहे, आम्ही पाहून घेऊ, तुम्ही आमच्यात लक्ष घालू नका, पाहुण्यासारखेच राहा. 5 पांडवाला 5 गावं काय, सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा माती मी देणार नाही. स्वार्थ करावा माणसानं, पण स्वार्थाचा अतिरेक झालेला आहे. सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा माती देणार नाही. ते पांडव काही या गादीचे उत्तराधिकारी नाहीयेत. पांडवाबद्दल अपशब्द बोलू लागला दुर्योधन. देवाला सहन झालं नाही. भगवान म्हटले, दुर्योधना तू एक वेळेला माझा अपमान केला ना तो मी सहन करेल, पण माझ्या भक्ताचा अपमान मला सहन होत नाही रे. माझ्या भक्ताचा अपमान करू नको. दुर्योधन म्हटला, तुझ्या भक्ताचाच काय, तुझा सुद्धा अपमान करतो, धरा धरा रे त्या काळ्याला, असं शिपायांना सांगितलं. भगवान परमात्मा रागात आले आणि भगवान परमात्मानं तिथून निघाले. या मूर्खाच्या सभेमध्ये आपल्याला थांबायचं नाही. भगवंताला जे धरायला आले होते ते सगळे शांत झाले. पितामह भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य देवाला हात जोडू लागले. देवा असे नाराज होऊन इथून जाऊ नका, जेवणाची वेळ आहे, जेवण करून जा. नाही पितामह, दृष्टाचं अन्न खाऊन तुमची सुद्धा बुद्धी भ्रष्ट झालेली आहे, तुम्हीच खा, मी इथलं अन्न खाणार नाही. भगवान निघाले आणि उद्धवाला म्हणतात, उद्धवा चल, ही सज्जनाची नाही ही दुर्जनाची सभा आहे. इथे सज्जनाच्या शब्दाला किंमत नाही रे, आपण इथे थांबायचं नाही. बडे बडे मंदिर कोण्या काम के, भाव अगर नहीं हो रे, चल विदुरा घर जा. उद्धव जी चल विदुरा घर जा. चला आपल्याला इथे थांबायचं नाही. निघाले. विदुर काकांच्या झोपडीमध्ये आले.
त्यावेळेला विदुर काका मनामध्ये म्हणत होते, गोविंद मेरो है गोपाल मेरो है, गोविंद मेरो है गोपाल मेरो है. माझे भगवान मला भेटण्यासाठी कधी येतील. देवदारात उभे. सुलभा काकूंनी पाहिलं, स्वामी ज्याचं भजन करतात तो दारात उभा आहे. एवढा आनंद झाला विदुर काकांना. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. देवा या बसा. गवताच्या शयेवर बसवलं. देवाला काय करावं, देवाला काय काय करावं हे सुचत नव्हतं. विदुर काकांना खूप आनंद झाला. भगवान म्हणतात, काका माझा पाहुणचार नंतर करा, अगोदर खायला काहीतरी द्या, मला खूप भूक लागली. देवा गरीबाची चेष्टा करतो का? मोठ्याच्या घरनं आला आणि मला खायला मागतो. काका मोठ्याच्या घरी गेलो होतो, पण तिथे मला खायला काही मिळालं नाही, म्हणून तुमच्या घरी खायला आलो. द्या मला खाण्यासाठी काहीतरी. सुलभा देवाला केळी खाऊ घाल. सुलभा काकू एवढी आनंदित झाली, भाव विभोर झाली. तिनं केळी घेतली, केळीची साल काढली. आता देवाला गाभा द्यायचा, तर देवाच्या तोंडाला साल लावायची आणि गाभा स्वतः गटकन खायची. पहिली केळी खाल्ली, दुसरी खाल्ली, तिसरी खाल्ली. काकांना राग आला. काका म्हटले, सुलभे अगं डोकं जागेवर आहे का? देवाला साल खाऊ घालते आणि स्वतः केळी खाते. अगं केळी खाऊ घाल. तर चुकली सुलभा काकू, चुकलंच हो माझं, मला लक्षच नाही. मग देवाला गाभा खाते, खाऊ घालते केळीचा आणि साल बाजूला ठेवते. भगवान सुद्धा फार नटखट आहे. भगवान म्हटले, काका सालीमध्ये जी गोडी होती ना ते गाभ्यात नाही आता. कारण भगवान परमात्मा त्या सालीमध्ये सुलभा काकूच्या भाव चाखत होता, तिचं प्रेम पाहत होता. काका हा माझा नाश्ता झालाय, मला खूप जोराची भूक लागलेली, काहीतरी जेवायला द्या. देवा काहीच नाही. काहीच कसं नाही? येताना आतमध्ये बाहेर चुलीवर काहीतरी गदगद करत होत. त्या कण्या आहेत भगवान, त्या कशा देऊ खायला? का? मला कण्या फार आवडतात. देवा जगाचा बाप आहेस तू. रोज मिठाई मेवा लाडू पेढा तुला नैवेद्यासाठी असतो, आणि तुला कण्या कशा खाऊ घालू? खाऊ पण घातल्या असत्या देवा, पण त्यात कण्या कमी आणि पाणी जास्त आहे रे. तुला पाण्यानं दरदर झालेल्या कण्या कशा खाऊ घालू? आणि विदुर काकांचे डोळे अश्रूने डबडबले. काका म्हणतात, देवा नाही खाऊ घालू शकत मी तुला कण्या. तुला जर कण्या खाऊ घातल्या तर माझ्या गरिबीचं प्रदर्शन होईल देवा. नाही कण्या खाऊ घालत. काका गरिबीचं प्रदर्शन नाही, तुमच्या कण्या खाऊन मी जगाला दाखवेन. मी माझ्या भक्ताची गरिबी श्रीमंती पाहत नाही, माझ्या भक्ताचं प्रेम पाहतो. हे दाखवण्याची संधी द्या तुम्ही या विश्वाच्या मालकाला. देव विनंती करतोय भक्ताला, मला खाऊ द्या तुमच्या कण्या. देत नाही विदुर काका. नाही देणार कण्या. काका मी खाणार. नाही खाऊ देणार. खाणार मी काका, मी कण्याच खाणार. सुलभे कण्या लपवून ठेव. भगवान पळत गेले अगोदर. कण्याचं पातेलं उचललं, केळीचं पान अंथरलं आणि 2 हातानं कण्या ओतल्या केळीच्या पानावर. तर कण्या टाकल्या तशा खाली उतारानं पळायला लागल्या. ढसा ढसा विदुर काका रडायला लागले. देवा तुला म्हणलं होतं रे की त्या कण्या पात्रावर घेऊ नको, पातळ आहेत. काका रडू नका, पहा मी तुमच्या कण्या खाल्ल्याशिवाय राहणार नाही. विश्वाच्या मालकानं चतुर्भुज रूप धारण केलं. माझ्या जगाच्या बापानं भक्ताची लाज राखण्यासाठी 2 हातानं कण्या सावरल्या आणि 2 हातानं कण्या खाल्ल्या. आनंद झाला विदुर काकांना. विदुरा घरच्या भक्षुणी कण्या परमानंदे झाला, परमानंदे झाला. मनमोहन मुरली वाला 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 नंदाचा अलबेला.
मन मोर